2018 पासून सुरू केलेला आहे. त्याच्या तिसऱ्या सत्रामध्ये आपण सगळ्यांनी आता पदार्पण केलेलं आहे. आणि पहिले 6 महिने म्हणजे आपण आता सुरुवात फेब्रुवारी किंवा मार्च पासून केलेली आहे. म्हणजे साधारणपणे जून जुलै पर्यंत पहिले 6 महिने जे आहेत हे तरी आपल्याला याच माध्यमातून, ज्याला आपण ऑनलाईन म्हणतो, त्या माध्यमातून संवाद साधावा लागेल अशी सध्या तरी चिन्ह दिसत आहेत. कारण कोरोनाचं नेमकं काय होत आहे आणि सध्या जे चढ उतार आपल्याला दिसत आहेत ते बघता प्रत्यक्ष आपल्याला भेटून हा संवाद अबाधित राखता येईल अशी शक्यता निदान नजीकच्या भविष्यात तरी नाहीये. आणि त्यामुळे तिसऱ्या वर्षाचा हा जो आपण आता उपक्रम सुरू करतोय याच्यामध्ये एक आपण सूत्र असं ठेवलेलं होतं की एकूण 3 वर्षाचा जो आपण आराखडा तयार केलेला आहे की ज्याच्यामध्ये निवृत्तीनाथांपासून निळोबांपर्यंत, ज्याला आपण भागवत धर्माची संत परंपरा म्हणतो, ते संत आणि भागवत धर्म विचाराचा जो गाभा किंवा जे मूल्य संचित थेट 20व्या शतकापर्यंत प्रामुख्याने गुलाबराव महाराज तत्वज्ञानाच्या पातळीवरती, त्यातलं जे कर्मयोगाचं अंग आहे भागवत धर्म विचारामधलं, त्या अंगाच्या दृष्टीने सद्गुरू गाडगे बाबा आणि जे माऊली मुक्ताबाईंनी ज्ञानदेवांना तातीच्या अभंगामध्ये सूचित केलेलं आहे की तुम्ही तरुणी विश्वतारा, ताती उघडा ज्ञानेश्वरा, असं जे माऊली मुक्ताबाई ज्ञानदेवांना म्हणतात, त्याच्यामध्ये स्वतःच साधन किंवा स्वतःची उन्नती साधत असताना ज्या समाजाचे आपण अविभाज्य घटक आहोत त्या समाजाचं सुद्धा उन्नयन साधण्यासाठी कार्यरत बनणं ही जी लोकसंग्रहाची भागवत धर्माची प्रवृत्ती आहे, त्या लोकसंग्रहाचं अंग ज्यांच्या जीवनामध्ये प्रकर्षाने आपल्याला दिसतं ते तुकडोजी महाराज. इथपर्यंत आपण या वारशाचा विचार या 3 वर्षामध्ये करण्याचं मनामध्ये योजलेलं होतं आणि योजलेलं आहे. पहिल्या वर्षी आपण त्यामुळे ह्या संपूर्ण परंपरेमध्ये जी प्रमुख व्यक्तिमत्व आहेत त्यांचा धावता का होईना आपण परिचय करून घेण्यापासून प्रारंभ केला. संपूर्ण आपलं 2019 हे जे वर्ष होतं त्या 2019 या वर्षामध्ये जे आपले वर्षाची 12 सत्र जी झाली, प्रत्येक काय आपण म्हणूया वक्त्याची, म्हणजे जी आपली 48-50 घड्याळी तास जे आपण झाले त्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने जो भर ठेवलेला होता तो या परंपरेमधली जी मुख्य संत विभूती आहेत, व्यक्तिमत्व आहेत, त्यांचा परिचय करून घेणं हे उद्दिष्ट आपण पहिल्या सत्रामध्ये, पहिल्या वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये ठेवलेलं होतं. 2020 हे वर्ष आपल्या सगळ्यांच्याच जीवनामध्ये अत्यंत अकल्पित आणि अघटित असं ठरलं. हे कोरोना नावाचा प्रकार आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये अवतरला आणि आपली सगळी लय त्याच्यामुळे बिघडून गेली. तरी सुद्धा 16 ऑक्टोबर ते 29 जानेवारी या काळामध्ये जी आपण 30 सत्र एका घड्याळी तासाची घेऊ शकलो, त्याच्यामध्ये आपण पुढच्या टप्प्यामध्ये प्रवेश असा केला की भागवत धर्माची ही जी संत परंपरा आहे, या संत परंपरेमधली जी प्रमुख व्यक्तिमत्व आहेत त्यांच्या व्यक्तित्वाचा आणि कार्यकर्तृत्वाचा थोडक्यात परिचय करून घेतल्यानंतर त्यांच्या व्यक्तिमत्वाचं जे मुख्य अंग आहे, म्हणजे त्यांचं जे विचार विश्व आहे, त्या विचार विश्वाचा परिचय करून घेण्यासाठी आपण
दुसऱ्या वर्षामध्ये सिद्ध झालो आणि जे काही 3-3.5 महिने आपल्या हाताशी होते त्याच्यामध्ये प्रामुख्याने ज्ञानदेवांचं अमृतानुभव आणि चांगदेव 65 हे 2 प्रबंध, नामदेवरायांची जी एकूण विचारसृष्टी आहे अभंगांच्या माध्यमातून प्रतिबिंबित होणारी, त्या विचारशक्तीचे, त्या विचार विश्वाचे काही कवड असेल आणि नामदेवरायांनी ज्ञानोबारायांचं जे चरित्र लिहिलेलं आहे त्या चरित्राचे जे 3 प्रमुख अंक आपण म्हणूया जे नामदेवरायांच्या गाथेमध्ये समाविष्ट आहेत, त्याच्यापैकी आधी म्हणजे त्यांचं कौटुंबिक संपूर्ण जी पार्श्वभूमी आहे ज्ञानदेवांची, त्याचा परिचय आपण करून घेतला. आता हे जे 3रं वर्ष आपण सुरू करतो आहोत, या 3ऱ्या वर्षामध्ये आपण त्याचंच पुढचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी म्हटल्याप्रमाणे आपलं 9 मार्चला म्हणजे आजपासून बरोबर 8 दिवसांपूर्वी पुणे विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर यांच्या हस्ते ज्ञानमयीच्या आपल्या प्रांगणात कोरोनामुळे ज्या सगळ्या मर्यादा आपल्यावरती लादल्या गेलेल्या आहेत त्या मर्यादांच्या चौकटीमध्ये आपण दुसऱ्या वर्षाची सांगता आणि 3ऱ्या वर्षीच्या अभ्यासक्रमाचा शुभारंभ असा आपण केला. हे जे 3रं वर्ष आहे, या 3ऱ्या वर्षामध्ये आपली कल्पना अशी होती की साधारणपणे गेल्या वर्षी आपण असं गृहीत धरलं होतं की हळूहळू कोरोनाचा भर कमी होईल, औषध उपचार उपलब्ध होतील, लसीकरण होईल आणि आपल्या सगळ्यांना प्रत्यक्ष भेटून हा अभ्यास एकत्रितपणे करता येईल. मात्र अजूनही तसं होऊ शकत नाहीये, म्हणून आता आपण असं केलेलं आहे की आता आपण 6 महिन्याचा अभ्यासक्रम किंवा कालावधी डोळ्यासमोर ठेवून तशी अभ्यासक्रमाची रचना केलेली आहे. त्यामुळे फेब्रुवारी ते साधारणपणे 1 जुलै पर्यंत म्हणा आपण डोळ्यासमोर कालावधी ठेवून दर आठवड्यामध्ये 2 दिवस असं आता सत्राची आपण रचना केलेली आहे. आणि हे करत असताना 3 वर्षाचा हा आपला उपक्रम आहे, त्यामुळे सातत्य आणि बदल किंवा सातत्य आणि पुढचं पाऊल याचं संतुलन आपण या संपूर्ण रचनेमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि म्हणून गेल्या वर्षी किंवा 2020 सालामध्ये ज्ञानदेवांचा जो स्वतंत्र प्रबंध आहे अनुभवामृत किंवा अमृतानुभव, त्याचं अंतरंग जाणून घेण्याचा जो उपक्रम मांडलेला आपण आहे डॉक्टर मुकुंद दातार यांच्या मार्गदर्शनानुसार किंवा मार्गदर्शनाखाली, तोच आपण या वर्षामध्ये पुढे तसाच आणखी त्याच पथाने आपण मार्गक्रमण करणार आहोत अमृतानुभवाचा अंतरंग बघत किंवा निहाळत. तीच गोष्ट डॉक्टर सदानंद मोरे यांच्या बाबतीमध्ये पण आपली होणार आहे की नामदेवरायांनी म्हणजे नामदेवराय हे जे ज्ञानदेवांचे आद्य चरित्रकार गणले जातात, त्या नामदेवरायांनी ज्ञानदेवांच्या जीवनासंदर्भात जी बाकीची आणखी 2 प्रकरणं गाथेमध्ये जी समाविष्ट आहेत की ज्ञानदेवांनी ज्ञानोबारायांच्या बरोबर नामदेवरायांनी केलेली तीर्थाटन किंवा पहिली जी तीर्थयात्रा आहे की जिचा वृत्तांत तीर्थावळीमध्ये की हा जो अभंगांचा संच आहे तीर्थावळी या शीर्षकाचा, त्याच्यामध्ये आणि या 4ही भावंडांच्या समाधीचं जे उत्कट वर्णन समाधी प्रकरणामध्ये आहे त्याचा आपण यावेळी मागोवा हा घेणार आहोत. म्हणजे एका अर्थाने ज्ञानोबाराय आणि नामदेवराय या दोघांचं गेल्या वर्षीच्या आपल्या अभ्यासक्रमामध्ये आपण जे सुरू केलेलं होतं अध्ययन, त्याची पुढची पानं आपण या 6 महिन्यामध्ये किंवा या वर्षामध्ये 2021 सालामधलं हे जे आपलं 3रं वर्ष आहे त्याच्यामध्ये आपण उलगडणार आहोत. पहिल्या वर्षी तुकोबारायांचे जे 2 मुख्य शिष्य आहेत म्हणजे निळोबाराय पिंपळनेरकर ज्यांचा समाधी महोत्सव कालच झाला आणि त्यांच्याच समकालीन असणाऱ्या आणि तुकोबांच्याही समकालीन असणाऱ्या बहिणाबाई ज्या आहेत शिवकर, यांचा धावता परिचय आपण पहिल्या वर्षामध्ये 2019 साली करून घेतला होता. त्यापैकी बहिणाबाई हे एक असाधारण अलौकिक व्यक्तिमत्व आहे. या अलौकिक व्यक्तिमत्वाचं जीवनचरित्र, कार्यकर्तृत्व आणि विचार विश्व यांचा परिचय यावर्षी आपल्याला आपले जे अभ्यासक आहेत, मार्गदर्शक
आपले हरिभक्तीपरायण राजेंद्र महाराज दहीभाते हे करणार आहेत किंवा हे करवणार आहेत आपल्याला. आणि नामदेव रायांचे समकालीन, ज्ञानदेवांचे देखील समकालीन असणारे भागवत धर्माच्या ह्या परंपरेचा एक जो अत्यंत महत्वाचा आयाम आहे, जे वैशिष्ट्य आहे भागवत धर्माने प्रवर्तित केलेल्या भक्ती तत्वाचं, त्या भक्ती तत्वाचं समग्र दर्शन ज्यांच्या जीवनामध्ये आपल्याला साकल्याने दिसतं, असे मंगळवेढ्याचे किंवा मंगळवेढ्यामध्ये जे समाधिस्थ आहे ते चोखोबाराय. त्या चोखोबारायांच्या जीवनचरित्राचा आणि विचार विश्वाचा मागोवा किंवा काहीसा परिचय आपण करणार आहोत. त्याची आज आपण सुरुवात करतोय. माझ्याकडे ही जबाबदारी यावर्षी सोपवण्यामध्ये आलेली आहे की चोखोबाराय आणि चोखोबांचं संपूर्ण जे कुटुंब आहे त्यांच्या विचार विश्वाचा आपण परिचय करून घेण्याचा इथे यावर्षी किंवा ह्या सत्रामध्ये प्रयत्न करणार आहोत. साधारणपणे 13वं आणि 14वं शतक असा हा संपूर्ण कालखंड आहे. या संपूर्ण संत मंडळामध्ये सगळ्यात प्रदीर्घ जीवनकाल लाभला नामदेवरायांना. इसवी सन 1270 ते इसवी सन 1350 असं 80 वर्षाचं लौकिक जीवन हे नामदेवरायांचं आहे. आणि म्हणून 2020 हे जे वर्ष होतं म्हणजे कार्तिक शुद्ध एकादशी हा नामदेवरायांचा जो अवतार दिवस आहे, त्यामुळे परवाच्या 13 डिसेंबर 2020 ला 11 डिसेंबर 2020 ला जी कार्तिक शुद्ध एकादशी तिथी झाली, त्या दिवशी नामदेवरायांच्या अवतार कार्याला 750 वर्ष पूर्ण झाली. आणि आता नामदेवरायांचं 751व शताब्दी वर्ष, जन्मशताब्दी वर्ष हे सुरू आहे. या नामदेवरायांना ज्यांनी गुरुस्थानी मानलेलं आहे असे नामदेवरायांचे समकालीन जे संत आहेत त्याच्यामध्ये चोखोबा हे अत्यंत महत्वाचं आणि अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्व आहे. ही जी संपूर्ण आपली वारकरी परंपरा आहे, या वारकरी परंपरेमध्ये एक वैशिष्ट्य आहे. आणि ते वैशिष्ट्य असं आहे की निवृत्तीनाथांपासून निळोबांपर्यंत जर आपण ही संपूर्ण संत मालिका निहाळली तर 3 किंवा 4 कुटुंब आपल्याला अशी दिसतात की त्या कुटुंबातल्या प्रत्येक घटकाने अभंग निर्मिती केलेली आहे. प्रत्येकाने विभूतिमत्व हे संपादन केलेलं आहे. अशी जी कुटुंब आहेत त्याच्यामध्ये अग्रगण्य नाव आहे चोखोबाराय. म्हणजे आपण सुरुवात जर ज्ञानदेवादी चारी भावंडांपासून केली तर ज्ञानदेव म्हणजे निवृत्तीनाथ, ज्ञानोबाराय, सोपान काका आणि मुक्ताबाई ही एकाच कुटुंबातली 4 भावंड. हे चौघही संत म्हणून प्रतिष्ठित आहेत. त्यांनी ते संतत्व कठोर म्हणजे अग्निदिव्यातनं प्राप्त करून घेतलेलं आहे. त्यांची प्रासादिक अशी अभंग रचना आहे. म्हणजे संपूर्ण कुटुंबातली 4ही भावंड ही संतत्वाला प्राप्त झालेली आणि अत्यंत रसाळ प्रासादिक अनुभूती संपन्न अशी अभंग कला ज्यांच्या हातनं निर्माण झालेली आहे अशी ही 4ही भावंड आहेत. ज्ञानोदेवांना वयाने ज्येष्ठ आणि आमच्या माऊली जनाबाईंनी ज्यांचा अत्यंत सम्यक निर्देश सखा बिरळा ज्ञानेश्वर नामयाचा जो जिव्हार अशा शब्दामध्ये केलेला आहे की नामदेवरायांच्या जीवनाचा म्हणजे जीवनाचा जिव्हाळा संपूर्ण असे ज्ञानोबाराय आहेत. ते नामदेवराय जे आहेत ते नामदेवरायांचं संपूर्ण कुटुंब जे आहे
ते असंच आहे की स्वतः नामदेवराय, त्यांची 4ही मुलं, त्यांच्या 4ही सुना, नामदेवरायांची एक पुतणी आणि खुद्द नामदेवरायांचा ज्यांनी एका अर्थाने प्रतिपाळ केला, नामदेवरायांना ज्या वयाने ज्येष्ठ आहेत आणि नामदेवरायांच्याच कुटुंबामध्ये एक अभिन्न घटक म्हणून त्या कुटुंबामध्ये ज्या सामावलेल्या आहेत, ज्या एकरूप झालेल्या आहेत आणि ज्यांनी पुन्हा स्वकष्टाने पराकोटीच्या सेवा भक्तीच्या बळावरती संतत्व प्राप्त करून घेतलेलं आहे, अशा माऊली जनाबाई हा संपूर्ण जो कुटुंबाचा एक घटक आहे, हा सगळा संतत्वाला प्राप्त झालेला आहे आणि या प्रत्येकाच्या नावावरती अभंग रचना आहे. संख्येने अर्थातच नामदेवरायांची अभंग रचना सगळ्यात जास्ती आहे, त्या खालोखाल आमच्या जनाबाईंची आहे. पण नामदेवरायांच्या 4ही मुलांच्या नावावर अभंग आहे, नामदेवरायांच्या 4ही सुरांच्या नावावरती थोडेफार कवीना अभंग आहे. आता याच्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की मुळामध्ये नामदेवरायांच्या कुटुंबातले नामदेवराय आणि जनाबाई वगळता बाकीचे जे कुटुंब घटक आहेत त्यांची मुळातच साहित्य निर्मिती किंवा अभंग रचना ही मोजकी आहे. का काळाच्या ओघात बरेचसे अभंग हे विस्मृतीमध्ये जाऊन जे काही आज आपल्याला उपलब्ध होतात तेवढेच अभंग त्यांच्या नावावरती आहेत, याचा पत्ता लावणं हे अत्यंत अवघड किंबहुना दुष्कर आहे. पण कुटुंबातलं प्रत्येक जण अभंग निर्मिती करताय, रचना करताय, साहित्य निर्मिती करते, ती भक्तीच्या प्रांतामध्ये समरस झालेलं संपूर्ण कुटुंब आहे. असं दुसरं उदाहरण हे या परंपरेमध्ये नामदेवरायांचं आहे. नामदेवरायांना समकालीन आणि ज्यांनी नामदेवरायांचं शिष्यत्व मोठ्या गौरवाने शब्दांकित केलेलं आहे, असं या परंपरेतलं तिसरं कुटुंब जे आहे की जो खरा आजपासून आपला अभ्यास विषय बनतोय आणि बनणार आहे पुढचे काही दिवस तरी किंवा पुढचे काही महिने तरी, ते कुटुंब आहे आमच्या चोखोबारायांचं. म्हणजे स्वतः चोखोबाराय भागवत धर्माची जी संत मालिका आहे त्या संत मालिकेमध्ये ज्यांना आम्ही स्त्री संत असं म्हणू शकतो, ती जी एक अत्यंत लखलखीत परंपरा आहे की ज्याची पायाभरणी किंवा ज्याची सुरुवात मुक्ताबाई, त्याच्यानंतर जनाबाई नामदेवरायांच्या कुटुंबातल्या, काही प्रमाणामध्ये नामदेवरायांची जी पुतणी आहे नागली किंवा नागरी, त्या बहिणाबाई ह्यांच्याच जोडीने ज्यांचा आपल्याला अत्यंत आदराने आणि अधिकार संपन्न व्यक्तिमत्व म्हणून उल्लेख करणं भाग आहे आणि जो केलाच पाहिजे किंबहुना तो अत्यंत स्वाभाविकपणे या मालिकेमध्ये उल्लेख होतो, त्या म्हणजे चोखोबांच्या अर्धांगिनी सोयराबाई. त्यामुळे स्वतः चोखोबाराय, चोखोबांची असणारी धर्मपत्नी सोयराबाई, चोखोबांचा असणारा मुलगा की ज्याचं नाव कर्ममेळा आहे, निर्मळा नावाची चोखोबांची बहीण आणि बंका म्हणजे चोखोबांचे मेहुणे म्हणजे निर्मळेचा पती, हे संपूर्ण कुटुंब जे आहे हे संपूर्ण कुटुंब संतत्वाला पोहोचलेलं आहे आणि या प्रत्येकाची अत्यंत रसाळ प्रसादी अनुभूतीपूर्ण अशी अभंग रचना आहे. या मालिकेमध्ये काही अंशी ज्यांचा उल्लेख करता येईल ते चौथं कुटुंब जे आहे ते मात्र तुकोबारायांचं आहे. कारण फक्त त्याच्यामध्ये भाग एवढाच आहे की तुकोबाराय आणि तुकोबारायांचे धाकटे बंधू कान्होबाराय आहे, त्या दोघांची तिथे आपल्याला साहित्य निर्मिती किंवा अभंग रचना आढळते. पण कुटुंबामधल्या सदस्यांनी संतत्व प्राप्त करून घेणं, प्रासादिक अशी अभंग रचना करणं आणि या मालिकेमध्ये स्वतःच एक स्थान निर्माण करणं ही बाब आहे. या संदर्भामध्ये चोखोबाराय आणि चोखोबारायांचं संपूर्ण कुटुंब हा एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि अभ्यासनीय प्रांत आहे. अगदी खरं सांगायचं तर अगदी अलीकडेपर्यंत म्हणजे एक साधारणपणे 10 वर्षापर्यंत पूर्वीपर्यंत
चोखोबारायांचे त्या मानाने फार अभंगच उपलब्ध होत. पण या संदर्भामध्ये आपण सगळ्यांनी ज्यांचं खरोखर ऋणाईत राहायला हवं असे मंगळवेढ्याला ज्यांचा रहिवास आहे, मुळात जे अर्थशास्त्राचे एक ज्येष्ठ प्राध्यापक म्हणून विख्यात राहिले असे डॉक्टर पुजारी, या पुजारी सरांनी, डॉक्टर बापूसाहेब पुजारी सरांनी अत्यंत परिश्रमपूर्वक अनेक ठिकाणी शोधाशोध करून अनेक संहिता तपासून चोखोबारायांचे जेवढे उपलब्ध अभंग होते, चोखोबाराय आणि चोखोबारायांचं कुटुंबामधले प्रत्येक सगळे घटक जे आहेत, या सगळ्यांचे अभंग कष्टपूर्वक गोळा करून चोखोबारायांच्या आणि कुटुंबाच्या अभंगांचा गाथा सिद्ध केला. हा आता गेल्या 10 वर्षामधली ही अत्यंत मोठी उपलब्धी आहे आणि त्याच्याकरता सगळ्यांनी आमच्या डॉक्टर पुजारी यांचं, बापूसाहेब पुजारी यांचं खरोखर शतशः आभार आणि अखंड ऋणाईत राहावं, इतकंही मोठं काम आहे. त्यामुळे चोखोबाराय आणि चोखोबारायांचं संपूर्ण कुटुंब जे आहे, या कुटुंबाचं विचार विश्व कसं आहे, त्यांचं संतत्व कशामध्ये सामावलेलं आहे, त्यांच्या भक्तीची कोटी काय आहे, परतत्वाशी त्यांनी जोडलेलं नातं कसं आहे, त्यांचा आणि तत्कालीन लोकव्यवहाराचा जो संबंध आहे, जो नातेसंबंध होता, त्याचा पोत कसा राहिलेला आहे, त्यांचं आंतरिक विश्व कसं आहे, का कोणत्या प्रकारच्या संघर्षाला ह्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला तोंड द्यावं लागलेलं आहे. तत्कालीन समाज व्यवस्थेमध्ये त्यांचं जे स्थान आहे, त्या स्थानापायी त्यांना जे भोगावं लागलेलं आहे, त्या काळात जे भोगावं लागलं, ते भोगण्यासाठी लागणारं आत्मबळ त्यांना कुठून मिळालं, त्या सगळ्या अपमानाला, त्या सगळ्या उपेक्षेला ते सामोरे कसे गेले, एवढं होऊन सुद्धा कुठेही त्याच्यामध्ये उद्वेगाचा अंश कसा दिसत नाही, हे जे सगळे आपल्याला पडणारे प्रश्न आहेत, किंवा हे जे चोखोबांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचं, कुटुंबाचं जे आगळेपण आहे, त्याचे कवडसे शोधण्याचा एक मोठा संदर्भ स्रोत हा डॉक्टर पुजारी यांनी जो गाथा चोखोबारायांचा सिद्ध केलेला आहे, त्याच्याद्वारे आपल्याला उपलब्ध होतो. आणि म्हणून वारकरी वारसा विशारद ह्या अभ्यासक्रमाच्या 3ऱ्या वर्षामध्ये माझी एक अत्यंत आतुरात इच्छा अशी होती, आणि जी सुदैवाने जे आपल्या या संपूर्ण उपक्रमातले 2 ज्येष्ठ संशोधक अभ्यासक आहेत, डॉक्टर मुकुंद रातार आणि डॉक्टर सदानंद मोरे, यांनी ती उदारपणे माझी विनंती मान्य केली की या संपूर्ण 3ऱ्या वर्षामध्ये आपण थोडं डोकून आता बघूया चोखोबांच्या विचार विश्वामध्ये. त्यामुळे जो काही आता वेळ आपल्या हाताशी आहे, त्याच्यामध्ये चोखोबा, त्यांच्या धर्मपत्नी सोयराबाई, त्यांचे चिरंजीव कर्ममेळा, चोखोबांची धाकटी बहीण निर्मळा आणि निर्मळेचे जे पती आहेत चोखोबांचे मेहुणे बंका, यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि मूल्य संचिताचा परिचय आपण इथे आता करून घेणार. जो विख्यात अभंग आहे, जो आपल्यापैकी प्रत्येकाच्या परिचयाचा असतो, आमच्या जनाबाईंनी जो लिहिलेला आहे की विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा, निवृत्ती हा खांद्यावरी, सोपानाचा हात धरी, पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई सुंदर, गोरा कुंभार मांडीवरी, चोखा जीवा बरोबरी, नामाकरांगुली धरी, बंका करिये वरी, नामाकरांगुली धरी, जनी म्हणे बा गोपाळा, करी भक्तांचा सोहळा. हा जो आमच्या जनाबाईंचा प्रख्यात अभंग आहे, त्याच्यामध्ये
चोखोबांच्या परिवारातले हे जे दोन अत्यंत मोठे घटक आहेत, स्वतः चोखोबा आणि त्यांचे मेव्हणे असणारे बंका महाराज, यांचा आवर्जून उल्लेख हा जनाबाईंनी केलेला आहे की गोरा कुंभार मांडीवरी चोखा जीवा बरोबरी बंका कडियेवरी नामाकरा अंगुली. म्हणजे भागवत धर्माने प्रवर्तित केलेल्या भक्ती तत्वाचं हे जे सर्वसमावेशकपण आहे, त्या सर्वसमावेशकपणाचं जे सूचन आहे, जे द्योतन आहे, त्याचा अत्यंत समर्थ असा दाखला आहे की चोखोबा हे संतांच्या आमच्या मांदियाळी मधलं एक अत्यंत आगळं वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व. त्यांनी प्रचंड ईर्षेने आणि ऊर्जेने घेतलेला आत्मशोध, ज्या प्रतिकूलतेला सामोरं जात प्रतिकूलतेचे पहाड फोडत चोखोबांना साधना करावी लागलेली आहे. सगळ्या प्रकारच्या लौकिक आणि पारलौकिक अशा प्रकारच्या अडथळ्यांच्या म्हणजे पर्वतावर मात करून चोखोबा जे सिद्ध करून घेतात साध्य, त्याची बूज एका अर्थाने ही आमच्या माऊली जनाबाईंनी सुद्धा त्या काळामध्ये घेतलेली. ही एक माझ्या दृष्टीने तत्कालीन संत मंडळामध्ये चोखोबांचं जे एक स्थान आहे, त्या स्थानाचं आगळेपण अधोरेखित करणारी ही बाब आहे. ही हा जो आमचा लेकूरवाळा विठ्ठल आहे, ही सगळी संत मंडळी त्याची लेकरं आहेत. त्या लेकरांच्या मालिकेमध्ये चोखोबा आणि बंका महाराज यांचा समावेश माऊली जनाबाईंनी अगत्याने आवर्जून करावा. इथे किंवा ह्या वस्तुस्थितीमधून चोखोबांची आणि बंकांची जी आध्यात्मिक किंवा पारमार्थिक अधिकार संपन्नता आहे, ती अधिकार संपन्नता ह्याच्यामध्ये सूचित होते. त्यामुळे भागवत धर्माचा हा जो प्रवाह आहे आमचा, हा जो वारसा आहे, ज्याला आपण वारकरी वारसा म्हणतोय, तो विचारात घेत असताना किंवा त्याचं आकलन करून घेत असताना त्या वारशाने नेमकं काय केलं तत्कालीन सांस्कृतिक सामाजिक व्यवहारामध्ये. काय होतं की शब्द वापरून खूप गुळगुळीत होतात. भागवत धर्मीय वारकरी संतांचा उल्लेख निघाला की अगदी वक्तृत्व स्पर्धेपासून ते प्रवचन कीर्तनातल्या निरूपणापर्यंत एक वाक्य अगदी सहज उच्चारलं जातं की भागवत धर्माने क्रांती केली. क्रांती केली याच्यात वादच नाही, पण ती क्रांती नेमकी कशी केली, त्या क्रांतीच्या मागची प्रेरणा काय होती, त्या क्रांतीचं आगळेपण काय होतं, आणि त्या क्रांतीचे शिल्पकार आणि वाहक कोण होते, याच्याकडे तितक्या आस्थेने आपलं लक्ष जात नाही. चोखोबा आणि चोखोबांचं जीवन समजावून घेणं हे त्यासाठी महत्वाचं आहे. तर एक आपण लक्षात घेऊया, भागवत धर्माने जी भक्ती प्रतिपादन केलेली आहे, जे भक्ती तत्व भागवत धर्माने शिरोधार्य मानलेलं आहे, त्या भक्तीचं कायम आपण वैशिष्ट्य असं सांगतो की ही भक्ती नीतिप्रधान आहे आणि ती भक्ती ही कर्मप्रधान देखील आहे. जो ज्ञानदेवांच्या हरिपाठामधला जो अत्यंत महत्वाचा शब्द आहे की पहिल्याच अभंगावरील ज्ञानदेव म्हणतात की देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीच्या आधी साधी गेला. भगवंताच्या दारामध्ये क्षणभरच उभं राहू शकतो किंवा क्षणभरच उभं राहिलं तरी किंवा क्षणभरच उभं राहण्याची फुरसत झाला आहे असं कोण आहे डोळ्यासमोर संतांच्या.
किंवा या संत परंपरेच्या, इथे संत परंपरेच्या डोळ्यासमोर तुमच्या माझ्यासारखा पूर्णपणे प्रापंचिक संसारी माणूस आहे, की ज्याला जीवनामध्ये अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडायला लागतात. त्याला कोणतीही जबाबदारी टाळता येत नाही. जीवनामध्ये, प्रपंचामध्ये, लौकिकामध्ये, समाजामध्ये जी कोणती भूमिका तो बजावत असेल, त्या भूमिकेच्या अनुषंगाने येणाऱ्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, जी कर्तव्य आहेत, ती त्याला पार पाडावीच लागतात. परमार्थासाठी, अध्यात्मासाठी म्हणून वेगळं काहीतरी जीवनरीत आचरण्याची किंवा त्यासाठी वेगळा वेळ काढण्याची ज्याला खरोखर कुठेही शक्यता नाहीये, अशा माणसाला भक्तीचं तत्व आकलन व्हायला पाहिजे. ह्याच्यासाठी मार्ग मोकळे करणं, हे जे भागवत धर्माने प्रवर्तित केलेल्या विचार विश्वाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. त्याचं दर्शन म्हणजे चोखोबांचं जीवन आहे. ज्या सामाजिक उतरंडीमध्ये, त्या उतरंडीची पार्श्वभूमी या चौकट चोखोबा आणि चोखोबांच्या परिवाराला लाभलेली आहे, ती या संदर्भामध्ये अत्यंत महत्वाची ठरते. समाजाने उपेक्षित राखलेल्या, तुच्छ मानलेल्या, अस्पर्श तत्कालीन काळामध्ये गणल्या गेलेल्या समाज समूहामध्ये चोखोबांचा जन्म आहे. म्हणजे एका अर्थाने त्याला आपण गावगाड्या बाहेरचं जीवन म्हणतो आजच्या परिभाषेमध्ये. हे गावगाड्या बाहेरचं जीवन चोखोबांच्या वाट्याला आले. तत्कालीन म्हणजे 13व्या-14व्या शतकामधली संपूर्ण सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक जी चौकट आहे, ती विलक्षण धर्मप्रधान आहे. आणि तो धर्मप्रधान चौकट ही पुन्हा जन्मजात उतरंड आणि अधिकारभेद मानणारी आहे. या सगळ्या मर्यादेच्या चौकटीमध्ये भक्ती साधन करणं किंवा स्वतःचं उन्नयन घडवून आणणं, हे चोखोबा आणि चोखोबांच्या परिवाराचे शक्य होतं. त्याचं कारण त्यांना पुरवलेला जो अवकाश आहे, तो भागवत धर्माने पुरवलेला अवकाश आहे. की मला प्रपंच हा केलाच पाहिजे, तो जबाबदारीने केला पाहिजे, तो नैतिकतेवरती अधिष्ठित असला पाहिजे. माझं चित्त शुद्ध होणं ही भागवत धर्माच्या परमार्थाची प्रामुख्याने आद्य अट आहे. मी पुन्हा तुकोबांचा या ठिकाणी आपल्याला एक मुद्दाम अभंग सांगतो. तुकोबांचा एक मार्मिक अभंग आहे गाथेमध्ये. महाराज असं म्हणतात, हित व्हावे तरी चित्त शुद्ध करा, हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा. महाराजांचा अभंग आहे. आपल्याला वेळ झाला तर गाथा आपण नंतर शांतपणे बघू शकता. महाराज म्हणतात, हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा. दंभ म्हणजे खोटेपणा, की ज्या व्यक्तीला मनापासून असं वाटतं की जीवनामध्ये आपलं हित व्हावं, महाराज म्हणतात एवढी एकच गोष्ट करा की जीवनामधला खोटेपणा सोडून द्या, तुम्हाला हिताची प्राप्ती होईल. म्हणजे होईल यात शंकाच नाही. हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा. या अभंगाचं हे अभंगाची सुरुवात अशी आहे, पहिल्या चरणातली पहिली ओळ ही आहे की हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा. दुसरी ओळ जी आहे ती अत्यंत महत्वाची आहे. म्हणजे अभंगाचा पहिल्या चरणाचा जो उत्तरार्ध आहे तो असा आहे. महाराज म्हणतात तुकोबाराय, हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा, चित्तशुद्धी सेवा देवाची हे, आवडी विठ्ठल गाईजे कांती, अलभ्यतेला भयती घरा, असं महाराज म्हणतात. चित्तशुद्धी सेवा देवाची हे, हा माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा टर्निंग पॉइंट आहे. म्हणजे देवाची सेवा याचे परंपरेत जे सगळे उपाय आहेत किंवा साधनं आहेत, त्यापेक्षा अत्यंत वेगळा आयाम व्याख्येच्या पातळीवरती तुकोबाराय देवसेवा या संकल्पनेला प्राप्त करून देतात. देवाची सेवा करणं याचा अर्थ स्वतःच्या चित्तशुद्धीसाठी प्रयत्नशील बनणं. हित व्हावे तरी दंभदुरी ठेवा, चित्तशुद्धी सेवा देवाची हे, आवडी विठ्ठल गाईजे एकांती,
अलभ्यते लाभ येती घरा. महाराज म्हणतात की देवाच्या सेवेचा अर्थ किंवा देवाच्या सेवेची अपेक्षित परिणती किंवा निष्पत्ती चित्तशुद्धी ही. चित्तशुद्धीसाठी साधन कोणतं आहे? इथे भागवत धर्माच्या भक्तितत्वाचा जो सगळ्यात मोठा ज्याला आपण काय म्हणू बलस्थान म्हणू, हे आपल्याला इथे दिसतं की जो प्रापंचिक माणूस आहे त्याला त्याची जबाबदारी त्याचं लौकिक वर्ग पार पाडत असताना सुद्धा हमखास चित्तशुद्धी मिळवून देणारं काहीतरी साधन असलं पाहिजे. आणि ते साधन असं पाहिजे की ज्याला शास्त्रीय परिभाषेमध्ये पारमार्थिक परिभाषेमध्ये आम्ही असं म्हणतो ज्याचा कर्माशी अविरोध असला पाहिजे. ते साधन म्हणजे नामचिंतन आहे. सुखोबांचं संपूर्ण जीवन जे आहे त्या जीवनाचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न करण्याआधी चोखोबा आणि चोखोबांच्या व्यक्तिमत्वाला तत्कालीन सामाजिक सांस्कृतिक जी परिस्थिती आहे अत्यंत चिरेबंदी विषमतापूर्ण अत्यंत दमनशील पिळवणूक करणारी अशी जी जोखडमय परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये सुद्धा आत्मोन्नतीचा मार्ग प्रशस्त करणारी जी विचार चौकट आहे जी मूल्य संपदा आहे ती जी भागवत धर्माची आहे त्या भागवत धर्माचं नामचिंतन हे जे साधन आहे भक्तीचं त्याचं हे वैशिष्ट्य आहे. सुखवंत जीवन संपूर्ण आपल्याला जर समजावून घ्यायचं असेल तर ती ही चौकट आधी आपल्याला अत्यंत व्यवस्थितपणे आकलन होणं फार महत्वाचं आहे. तुकोबांच्या गाथेमध्ये महाराज असं म्हणतात की याच्यासाठी नाम हे अंतःकरणामध्ये दृढ धरा. का? आणि का वसती न द्यावी अंतरी करावी हे शांती वासनेची तुका म्हणे बाण हाती निर्वाणीचा वाऊगी हे वाचा वेचू नये. नामकरण स्मरणाखेरीज बाकी अनावश्यक गोष्टींची चर्चा करण्यामध्ये जीभ गुंतवून ठेवू नका. आणि का अंतरी न द्यावी वसती करावी हे शांती वासनेची तुका म्हणे बाण हाती निर्वाणीचा वाऊगी हे वाचा वेचू नये. हा जो नामचिंतनावरचा जो भर आहे त्याचं कारण नामाचा कर्माशी अविरोध आहे. जे तुकोबांनी त्यांच्या गाथेमध्ये तुकोबाऱ्यांच्या नाट हे जे अभंगाचं प्रकरण आहे हे अत्यंत बारकाईने आपण अभ्यासाची मी आपल्याला विनंती करेन. हे जे भक्तितत्व आहे भागवत धर्माने प्रधान मानलेलं त्याचं वैशिष्ट्य सांगताना तुकोबाऱ्या नाटामध्ये असं एक म्हणतात की हे नामचिंतन हे जे भक्तीचं अंग आहे जी भागवतामधली नवविधा भक्ती आहे त्या भक्तीबद्दल नामचिंतनाचं हे जे अंग आहे त्या नामचिंतनाच्या अंगाचं वैशिष्ट्य काय आहे? न लगे सांडावा आश्रम उपजले कुळीचे धर्म आणि न करावे श्रम एक पुरे नाम विठोबाचे. नामचिंतनाचं जे साधन आहे ते असं आहे की न लगे सांडावा आश्रम. तुम्ही ब्रह्मचर्यात आहात गृहस्थामध्ये आहात वानप्रस्थामध्ये आहात का संन्यासामध्ये आहात याच्याशी नामचिंतनाचा संबंध नाही. उपजले कुळीचे धर्म तुम्ही उच्च कुळामधले आहात का नीच कुळामधले आहात आणि त्या कुळातल्या म्हणजे त्या कुळा संबंधाशी संलग्न जी कर्म आहे ती कर्म पवित्र आहेत का अपवित्र आहेत लौकिकाच्या दृष्टीने याच्याशी सुद्धा नामस्मरणाला काही घेणं देणं नाही. आणि न करावे श्रम एक पुरे नाम विठोबाचे. काही दुसरे वेगळं करण्याची गरज नाही. एक नाम घ्या. म्हणजे कोणत्याही लौकिक अवस्थेमधल्या तत्कालीन समाजाची जी उत्रंड प्रधान व्यवस्था होती त्या व्यवस्थेमध्ये उच्च मध्यम अथवा नीच स्थानावरती गणल्या गेलेल्या स्थानांवरती कुठेही जी व्यक्ती जरी असली तरी तिला त्याच्या त्या पेशाशी त्या जीवन व्यवहाराशी त्या स्थानाशी संबंधित जी कर्म आहेत ती कर्म यथासांग पार पाडत असतानाच चित्तशुद्धीद्वारे स्वतःची उन्नती करून घेण्याचं साधन जे भागवत धर्माने उपलब्ध करून दिलं त्याचं नाव नामचिंतन आहे. संपूर्ण आपल्याला चोखोबांच्या जीवनाचा जो गाभा आहे
की जे तुकोबारायांचा जो प्रख्यात अभंग आहे की उंच नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोलिया दासीपुत्र कण्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हाद असी. तिथे महाराज जेव्हा म्हणतात की चोखा मेळ्या संगे ढोरे उडी. लौकिकात कामाचं स्वरूप काय आहे, ते कार्य पवित्र आहे का अपवित्र आहे, पुन्हा तत्कालीन समाजाच्या चौकटीच्या दृष्टीतनं बरं का. ह्याच्याशी चित्तशुद्धीचा संबंध किंवा आंतरिक उन्नतीचा संबंध भागवत धर्म ठेवत नाही. कोणत्याही अवस्थेमध्ये आपला उद्धार किंवा आपली उन्नती साधून घेण्याचा अधिकार आणि मोकळीक ही प्रत्येक जीवाला आहे. ते जे त्याचं स्वातंत्र्य आहे, ती जी त्याची स्वायत्तता आहे. तुकाराम जेव्हा म्हणतात सर्वात्मकपण माझे हिरोनी घेतो कोण, तिथे त्या स्वायत्ततेकडे तुकाराम निर्देश करतात. ही स्वायत्तता भागवत धर्माने उपलब्ध करून दिली आहे. या म्हणून चोखोबा म्हणजे मी आपल्याला उरलेल्या वेळेमध्ये म्हणजे जो काही आपल्या ह्या 3ऱ्या वर्षाचा जो अभ्यासक्रम आहे याच्यामध्ये नामदेवरायांचे समकालीन हे जे बाकीचे 2-3 महत्वाची व्यक्तिमत्व आहेत त्या काळातली, म्हणजे चोखोबा आणि चोखोबांचं संपूर्ण कुटुंब आहे, त्याच काळाच्या मागे पुढे आमचे गोरोबा काका आहेत आणि त्यालाच लागून समांतर सावता महाराज आहेत. ही जी 3 व्यक्तिमत्व आहेत, या तिन्ही व्यक्तिमत्वांमध्ये हा समान धागा आहे की तिघांची जीवन कर्मप्रधान आहे. चोखोबा आणि चोखोबांचं संपूर्ण व्यक्तिमत्व हे एका अर्थाने पूर्वीच्या आमच्या ग्रामीण जीवनामध्ये जी स्वायत्त ग्रामीण व्यवस्था होती त्याच्यामध्ये जे 12 बलुतेदार होते, त्या बलुतेदारीपैकी एक अत्यंत महत्वाचा बलुतेदार जो आहे त्या पदावर चोखोबा आहे. सावता महाराज आणि गोरोबा काका ही दोन्ही कर्मप्रधान भक्तीचं जे दर्शन आहे भागवत धर्माने प्रतिष्ठित केलेलं त्याचीही प्रतिबिंब आहे. म्हणजे आपण जेव्हा चोखोबारायांच्या जीवनाचा आणि विचार विश्वाचा विचार करून जो काही वेळ आपल्याकडे उरेल त्यामध्ये जो आपल्याला विचार करायचा आहे तो हा एका अर्थाने माझ्या दृष्टीने हा महत्वाचा त्रिकोण आहे नामदेवरायांना समकालीन असताना. आणि या प्रत्येकाशी नामदेवरायांचा पुन्हा संबंध आहे, हे वैशिष्ट्य आहे. म्हणजे नामदेवरायांनी प्रतिष्ठित केलेली नामभक्ती आणि त्या नामभक्तीचं जे वैशिष्ट्य भागवत धर्माने प्रतिपादन केलेलं आहे की अंतःशुद्धी हा नामसंकीर्तनाचा प्रमुख हेतू आहे आणि त्याचा कर्माशी अविरोध आहे. म्हणून शरीराच्या पातळीवरती किंवा लौकिकामध्ये आपण कर्म कोणती करतो याच्याशी काही संबंध नाही, किंबहुना ते केलंच पाहिजे कर्म. जे तुकोबांचा आग्रहपूर्वक सांगणं आहे की कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, हे जे नामाचं वैशिष्ट्य आहे ते महाराज पुन्हा जे सांगतात की दलगती साय असं जावे वनांतरा सुखी येतो खरा नारायण. ही मला लौकिकामध्ये जी जबाबदारी आहे ती करणं भाग आहे आणि ती करत असताना मला जर उन्नती माझी साधायची असेल, तर माझं चित्त शुद्ध करायचं असेल, मला जर आंतरिक उन्नयन घडवून आणायचं असेल तर मला साधन नाम आहे. म्हणजे कर्मप्रधान भक्ती आपण ज्याला म्हणतो, कर्माशी अविरोध असणार साधन भागवत धर्माने उपलब्ध करून दिलं. हा जो भागवत धर्मने प्रतिष्ठित केलेल्या भक्तीचं जे महत्वाचं अंग आहे नामचिंतन, त्याचा संबंध इथे आहे की याच्यामध्ये एक संतुलन आहे. आपल्याला चोखोबांच्या जीवनाचा आणि चोखोबांसह संपूर्ण त्यांच्या कुटुंबाने जे एक आत्मबळाच्या संपूर्ण आधाराने जे एक अचाट असं पारमार्थिक धन संपादन केलेलं आहे, त्याची जी चौकट आहे, तो जो संपूर्ण अवकाश उपलब्ध झालेला आहे तो कुणी करून दिलाय तर भागवत धर्माने करून दिला. कारण कर्म हे करणं भाग आहे, काम केलंच पाहिजे. साधी गोष्ट आहे की चोखोबा ज्या प्रकारच्या समाज व्यवस्थेमध्ये ज्या काळामध्ये ज्या समाज व्यवस्थेमध्ये होते त्या काळामध्ये त्यांच्या जातीला त्यांच्या वर्णाच्या वाट्याला जे काम आलेलं होतं ते काम सोडून दुसरं काम करण्याची त्यांना तत्कालीन समाज व्यवस्थेने आणि धर्मव्यवस्थेने कुठे परवानगीच ठेवलेली नव्हती.
कुळामध्ये जो कुळधर्म आहे, तुमची जी जात आहे, तुमचा जो वर्ण आहे, तुमचा जो धर्म आहे, त्याला अनुसरून काम तुम्ही करणं आणि ते गावात गाड्यामध्ये करत राहणं आणि त्यातून उपजीविका साधणं, हा जो एका अर्थाने काच आहे तत्कालीन समाज व्यवस्थेचा, तो चोखोबांना टाळता न येणार आहे. अशा अवस्थेमध्ये लौकिक प्रपंचाचं पण साधन झालं पाहिजे आणि चित्तशुद्धी ही साध्य झाली पाहिजे. हे जे संतुलन आहे जीवनामधलं, की लौकिक आणि पारलौकिक अशा दोनही जीवनाच्या अंगांचं ज्याच्यामध्ये संतुलित धारणा होईल असं साधन म्हणजे नाम आहे. आणि त्या नामाच्या बळावर जे नामदेवरायांचं इथे आपल्याला महत्वाचा जो अभंग संदर्भासाठी घ्यावा लागतो, की या संपूर्ण संत मंडळाला कशाने आत्मबळ पुरवलेलं आहे. तर नामदेवराय जेव्हा म्हणतात आम्ही दैवाचे दास पंढरीरायाचे, त्याच्यामध्ये त्या सूत्राचं सूचन आहे की नाम गाऊ नाम ध्याऊ नामे विठोबासी पाहू किंवा नाम विठोबासी वाहू आम्ही दैवाचे दास पंढरीराय. की लौकिकामध्ये आमचं स्थान काही असो, तत्कालीन समाज व्यवस्थेने किंवा धर्ममार्तंडांनी जी व्यवस्था त्या काळामध्ये राबवलेली होती, त्या व्यवस्थेने आम्हाला कोणतंही स्थान देऊ, आम्हाला त्याची फिकीर नाही. कारण आम्हाला असं एक अमोघ साधन सापडलेलं आहे की ज्याच्यामुळे आमचं नातं थेट त्या परतत्वाशी जोडलेलं आहे. त्याचं नाव आहे नाम. आम्ही दैवाचे दास पंढरीराय. नामदेवराय हे जे व्यक्तिमत्व आहे त्या काळामधलं, त्या व्यक्तिमत्वाचं हे जे असाधारण नत्व आहे, त्याचंही गम्य आपण कुठेतरी मनाच्या पार्श्वभूमीवरती हे अबाधित किंवा सतत संजीवन राखलं पाहिजे. संपूर्ण चोखोबारायांचा जो परिवार आहे हा नामदेवरायांशी जोडला गेलेला आहे. गोरोबा काका नामदेवरायांशी जोडलेले आहेत, सावता महाराज नामदेवरायांशी जोडलेले आहेत. जी नामभक्ती नामदेवरायांनी जगून दाखवलेली आहे, तिथून हे आत्मबळ मिळालेलं आहे. गंमत आपण जर बघितली तर चोखोबारायांनी शिष्यत्व कुणाचं पत्करलंय तर नामदेवरायांचं पत्करलेलं आहे. आपलं गुरुपद चोखोबारायांनी नामदेवरायांकडे सुपूर्द केलेलं आहे आणि मग कुटुंबातली जी सगळी घटक आहेत चोखोबारायांच्या, मी त्यांचा मुलगा कर्ममेळा, चोखोबांच्या धर्मपत्नी सोयराबाई, चोखोबांची बहीण निर्मळा आणि चोखोबांचा मेहुणा बंका, या सगळ्यांनी शिष्यत्व कोणाचं पत्करलेलं आहे तर ते शिष्यत्व पत्करलेलं आहे नामदेवरायांचं, चोखोबारायांचं. म्हणजे जी परंपरा एका अर्थाने म्हणजे आदिनाथ उमा विजय प्रगटले हा जो नामदेव ज्ञानोबा निवृत्तीनाथांचा जो गुरु परंपरेचा अभंग आहे की आदिनाथ भगवान शंकर, त्याच्यानंतर मच्छिंद्रनाथ, त्याच्यानंतर गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञानदेवांच्या नंतर विसोबांपासून नामदेवराय चोखोबाराय आणि चोखोबारायांनी बाकीच्यांना अनुग्रहित दिलेला आहे. हा जो धागा आहे इथे नामदेवरायांचं असणं महत्वाचं काय, का नामदेवरायांनी भागवत धर्माने प्रवर्तित केलेली जी नामभक्ती आहे त्या नामभक्तीचं सगळं वैभव हे ह्या संत मंडळाच्या पुढे मांडलेलं आहे त्यांच्या जीवनात. मूळ लौकिक जीवन हे ज्या कर्मावरती अधिष्ठित आहे, ते कर्म करत असतानाच पारलौकिकाची साधना करता येणं. नाथांनी म्हणून संपूर्ण एकनाथी भागवतामध्ये जो दुसरा अध्याय आहे नाथांच्या एकनाथी भागवताचा, जिथे नाथांनी भागवत धर्माचं वैशिष्ट्य मांडलेलं आहे, ते मांडलेलं वैशिष्ट्य नाथ असं म्हणतात की ऐसे आचरता भागवत धर्म तयानवाधे बाधू न शके कर्मा कर्म कर्मासी ज्याची आज्ञा नेम तो पुरुषोत्तम भजना माझी. हे जे भागवत धर्माने प्रवर्तित केलेल्या भक्तीचं जे बळ आहे, चोखोबांच्या संपूर्ण जीवनाला आधार त्याचा आहे की ऐसे आचरता भागवत धर्म बाधू न शके कर्मा कर्म कर्मासी ज्याची आज्ञा नेम तो पुरुषोत्तम भजना माझी. ज्याच्या आज्ञेने कर्म निष्पन्न होतं, ज्याच्या प्रेरणेमुळे ज्याच्या कृपेमुळे कर्म करण्याची शक्ती
त्याच्यासाठी आवश्यक असणारी बुद्धी ही प्रत्येक जीवाला मिळत राहते. कर्मासी ज्याची आज्ञा नेम तो पुरुषोत्तम भजना माझी. तो जो परमात्मा आहे, ते जे परतत्व आहे, ते परतत्व हे भजनाद्वारे हस्तगत होतं. म्हणून कर्माचा जो चालक आहे तोच हस्तगत झाल्यामुळे आता कर्म आणि अकर्म किंवा चांगलं आणि वाईट, पवित्र आणि अपवित्र, शुद्ध आणि अशुद्ध, वांछनीय किंवा अवांछनीय, सात्विक किंवा तामसी, हे जे कर्माचे आपण भासमान असणारे जे भेद करतो, हे भेद आता अप्रस्तुत ठरतात. कारण कर्माचा चालक जो आहे, कर्मावर ज्याचं नियंत्रण आहे, कर्मासी ज्याची आज्ञा नेम तो पुरुषोत्तम भजना माझी, हे जे भागवत धर्माने सांगितलेल्या भक्तीचं हे जे अमोघत्व आहे, त्या अमोघत्वामध्ये तुकोबारायांच्या जीवनाचा संपूर्ण जो आधार आहे तो सामावलेला आहे. ही जी मी म्हणतो ही 3 संत व्यक्तिमत्व अशी आहेत. काळाच्या ओघामध्ये किंवा काळाच्या हिशोबाने सावता महाराज सगळ्यात ज्येष्ठ आहेत. त्यांच्यानंतर गोरोबा काका आहेत. गोरोबा काकांच्या नंतर तुकोबा आहेत. ही 3 व्यक्तिमत्व अशी आहेत की ज्यांचा नामदेवरायांची घनिष्ठ संबंध आहे. ही एका अर्थाने एकाच परिसरामध्ये आहेत. मंगळवेढा पंढरपूरच्या जवळ आहे. तो सावता महाराजांचा आरण भेट सुद्धा पंढरपूरच्या जवळ आहे आणि नामदेवरायांचं पंढरपुरातच आहे. म्हणजे भौगोलिक दृष्ट्या हे तिन्ही संत एकमेकाला जवळ आहेत. काळाच्या दृष्टीने समकालीन आहेत आणि तत्कालीन समाज व्यवस्थेच्या चौकटीमध्ये हे निम्न स्तरावरती आहेत. म्हणजे तिन्ही पुन्हा गावगाड्याचे घटक आहेत. म्हणजे सावता महाराज माळी आहेत, गोरोबा काका कुंभार आहेत आणि चोखोबा हे जातीने महार आहेत. पण गंमत अशी आहे की कुंभार आणि महार हे तत्कालीन गावगाड्यामधले आमचे जे बलुतेदारी व्यवस्था होती, त्या हे 2 अत्यंत महत्वाचे बलुतेदार आहेत. म्हणून त्यांना ग्रामव्यवस्थेमध्ये स्थान आहे, समाज व्यवस्थेमध्ये मात्र दुय्यम स्थान आहे. हा जो तिढा आहे व्यक्तिमत्वाचा, ह्याच्यावर मात करणं आणि ते मात करत असताना कुठेही लौकिकाची हानी होणार नाही याची सोय, याची सुविधा ज्या विचार परंपरेने उत्पन्न करून दिली किंवा हाती हस्तगत करून दिली, त्या परंपरेचं नाव भागवत धर्म आहे. या भागवत धर्माने प्रवर्तित केलेल्या भक्तीचं जे हे मूळ साधन आहे नामचिंतन, की हा अभंग सुद्धा आपण त्यामुळे प्रख्यात अभंग जो सोयराबाईंचा आहे, जो आपण नक्की खचितपणे ऐकला असेल, भीमसेन जोशींच्या सुरेल आवाजामधला तो जो अभंग आहे की सुखाचे नाम आवडीने घ्यावे, वाचे आळवावे विठोबाचे, ते जे नामचिंतनावरती असणारा जो भर आहे, संसार सुखाचा होईल निर्धार, नामाचा उच्चार रात्रंदिन, हा जो नामस्मरणावरचा नामचिंतनावरचा जो भर आहे, किंवा सावता महाराज जेव्हा म्हणतात की नामाची आबळे न भिवू सर्वथा, करी काळाचे बाथा सुटे मारू, वैकुंठीचा देवा अनुया कीर्तनी, विठ्ठल गाऊनी नाचो रंगी, सुखाचा सोहळा करू ही दिवाळी, प्रेमी बनवाली चित्ती धरू, सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा, जेणे मुक्तीद्वारा ओळंगती. हे जे नामचिंतनाचं सार आहे, हे जे नामचिंतनाचं साधन आहे, या साधनाने पुरवलेल्या आत्मबळाची निष्पत्ती म्हणजे चोखोबारायांचं जीवन आहे. की एकाच वेळी जीवनामध्ये लौकिक आणि पारलौकिक अशा दोनही जीवनाच्या अंगांची समधात संतुलित धारणा, समाजाने कोणत्याही प्रकारचं दान पदरामध्ये घातलं तरी ते स्वीकारण्यासाठी लागणारं पराकृतीचं आत्मबळ, कर्माकडे बघण्याची अत्यंत शुद्ध दृष्टी, कर्म करत असताना त्या कर्माच्या कर्तेपणाचा कुठेही पदर व्यक्तिमत्वाला न चिकटणे,
जे नाथांनी भागवत धर्माचं आद्य लक्षण सांगितलेलं आहे की हितुक अथवा अहेतुक वैदिक लौकिक स्वाभाविक भगवंती अर्पे कर्मे देख या नाम एक भागवत धर्म. ही जी कर्म करण्यामागची जी युक्ती आहे ती युक्ती या सगळ्याला व्यापून उरणार किंवा ह्या सगळ्याचं मूलाधार असणारं जे नाम आहे त्या नामचिंतनाचा जो खऱ्या अर्थाने आधार भागवत धर्माने त्या संपूर्ण 13व्या-14व्या शतकातल्या समाज जीवनाला पुरवलेला आहे. त्याची अत्यंत टवटवीत प्रचिती म्हणजे चोखोबाऱ्यांचं जीवन आहे. म्हणून अभंगांच्या माध्यमातून आपल्याला चोखोबाऱ्यांचं जीवन जे दिसणार आहे त्या संपूर्ण जीवनाचं जे सार सर्वस्व आहे ती जीवन जगण्याची जी हातोटी आहे म्हणजे चोखोबांचा जो प्रख्यात अभंग आहे की टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटे चालावी पंढरीची हरिनाम घेता नाही भय चिंता ऐसे बोले गीता भागवत पताकांचे भार मिळाले अपार गरजे भीमा तीर जय जयकारे पंढरीचा हाट कौलांची पेठ मिळाले चतुष्टवार करी खटनट यावे शुद्ध होऊन जावे दवंडी पेटी व्हावे चोखा मिळा हे चोखोबांचं अत्यंत उच्च रवाने केलेलं आव्हान आहे. इथला हा जो चौथा चरण आहे अत्यंत महत्वाचा आहे. पंढरीचा हाट कौलांची पेठ हे पंढरीचं भौतिक वर्णन आहे. मिळाले चतुष्टवार करी की सगळ्या प्रकारच्या भेदांना तिलांजली देऊन तिथे त्या भक्तीच्या प्रांतामध्ये एका अर्थाने सामरस्य समाजाचं जे निर्माण झालेलं आहे. मिळाले चतुष्टवार करी चारही वर्णातले नामधारक तिथे एक जीव झालेले आहेत. हा जो असमंत आहे भागवत धर्माचा त्या असमंताच्या चौकटीमध्ये चोखोबारायांचं जीवन घडले आणि म्हणून चोखोबाराय आणि त्यांच्या कुटुंबाची संपूर्ण जे विचार विश्व आहे जी मूल्य संपदा आहे जो प्रचंड झगडा आहे तो परिचय आपण जो इथून पुढे अभंगांच्या आधारे करून घेणार आहोत तो करून घेत असताना ही जी भागवत धर्माने पुरवलेली पार्श्वपीठिका आहे हा जो अवकाश आहे हे जे आत्मबळ प्रदान केलेलं आहे आणि त्याच्यात पुन्हा नामचिंतनाची जी जोड आहे किंवा नामचिंतनाचा जो पुरस्कार आहे तो आपल्याला सतत मनाशी ठेवायला लागतो की ही जी शुद्धी आहे चोखोबाचे आवाहन करतात खटनट यावे शुद्ध होऊन जावे ते शुद्धी कुठे आहे त्याचा उगम तुकोबारायांनी सूचित केलेला आहे की आवडी विठ्ठल गाई जे एकांती अलभ्यते लाभ येते घरा चित्त शुद्ध व्हावे तरी दंभधुरी ठेवा हित व्हावे तरी दंभधुरी ठेवा चित्त शुद्धी सेवा देवाची हे तुका म्हणे बाणा हाची निर्वाणीचा वाऊगी हे वाचा वेचून. या चौकटीमध्ये आपण चोखोबारायांचं जीवन चोखोबारायांचं अंतरंग चोखोबारायांच्या विचार विश्वाचे कवरसे सोयराबाईंचं कथन कर्ममेळ्याचे जो अत्यंत असा एक ठणठणीत प्रश्न उभा करणारा स्वर कर्ममेळ्याच्या अभंगामधनं आपल्याला अभंग 26-27 फक्त कर्ममेळ्याचे अभंग उपलब्ध आहेत पण जे एक लखलखीत आत्मबळ त्या अभंगांच्या मधनं आपल्याला दिसतं त्याचा परिचय आपण जो करून घेणार आहोत तो करून घेण्याची जी पार्श्वपीठिका आहे ती मात्र भगवत धर्माने प्रवर्तित केलेल्या नामचिंतन रूपी साधनाची ती पार्श्वपीठिका आहे. हा धागा आपण इथून पुढच्या काळामध्ये अत्यंत सजगपणे सतत जागा ठेवायचा आहे. याच दिशेने आपल्याला चोखोबांचं आणि त्यांच्या परिवाराचं संपूर्ण जीवन आणि विचार विश्व समजून घेण्याचा प्रयत्न आपण इथून पुढे करणार आहोत. आज आपण थांबूया आपली वेळ झाली. धन्यवाद सर. शुक्रवारी 19 तारखेला डॉक्टर सदानंद मोरे नामदेव राय वर्णित ज्ञानदेवांचे चरित्र या विषयावर बोलतील. आता मी दैघाते महाराजांना पसायदान म्हणायला सांगते आणि मग कार्यक्रमाची सांगता होईल. धन्यवाद. धन्यवाद. आता विश्वात्मकी देवी येणे वाग्यज्ञ कोशावे कोशोनी मत द्यावे पसारे दाने
जे कळांचे व्यंकटी सांडो तया कर्मी रती वाढो होता परस्परे जडो मैत्र जीवाचे दुरिताचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछिल तो ते राहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियारी अनवरत भूमंडळी भेट उत्तरा तरुचे आरव कीर्तना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना संस्कृती पूर्ण होवो नीतीही लोकी भजितो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथ जीवे विशेषी लोकी दृष्टादृष्ट विजय होवावे एक म्हणजे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखियादार येणे वरे ज्ञान देवो सुखियादार येणे वरे ज्ञान देवो सुखियादार हरि ओम.